नमस्कार, आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. एन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहुयात बातमीपत्र आणि विस्तार. नमस्कार, आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. कान्होबाची कान्हेवाडी येथे रंगपंचमी निमित्त कानिफनाथ महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा. कान्होबाची कान्हेवाडी येथे रंगपंचमी म्हणजेच कानिफनाथ महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निर्गुण स्वामीनाथ प्रतिष्ठान कान्हेवाडीतर्फे चाकण येथे दिनांक 7 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी कानिफनाथ बाबांच्या मूर्तीला चंदन लावून अभिषेक करण्यात आला. गुरु शिष्यांनी एकत्र येत होळीचे रंग खेळून आनंदोत्सव साजरा केला. यानंतर नाथ मूर्तीला सोहळे घालून अभिषेक करण्यात आला. देवाला नवीन पोशाख परिधान करून मठाची आकर्षक सजावट आणि फुलांची सुंदर आरास करण्यात आली. तसेच नाथ धुनी प्रज्वलित करण्यात आली. दुपारी 1 वाजेच्या सुमारास होम हवनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी 4 वाजता संगीत भजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी लव अंकुश जुगलबंदी मंडळ उपस्थित होते. त्यांच्या जुगलबंदी कार्यक्रमात देवी आणि नाथांची भक्तिगीते सादर करण्यात आली. यावेळी अनेक भक्तांनी भक्तिभावाने संचार घेत उत्साहात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी गुरु माऊली रविनाथजी महाराज अमराळे यांनी जुगलबंदी मंडळाचा सत्कार करून आभार मानले. यानंतर संध्याकाळी देवाची पालखी सजवून गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, डीजेचा गजर आणि विद्युत रोषणाईत भक्तगण, शिष्य परिवार आणि गुरुमाऊली रविनाथजी महाराज अमराळे यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. गावातील महिला भगिनींनीही गाण्याच्या तालावर ठेका धरत नाचून आनंदोत्सव साजरा केला. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि तेजोमय झाले होते. शेवटी गावाला प्रदक्षिणा घालून पालखी पुन्हा मठात आणण्यात आली. देवाच्या पादुकांची पुन्हा स्थापना करून सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या उत्सवावेळी गुरु शिष्य परिवारासह सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि भक्तिभाव स्पष्टपणे दिसून येत होता.
आजच्या बातमीपत्रात इथेच थांबू. पाहत रहा एन मराठी न्यूज. बातमी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.